श्री महालक्ष्मी देवीची मिरवणूक आपल्या गावातील प्रत्येक वळणावरून चालत असते. पण या वळणांमध्ये एक थांबा असा असतो जो केवळ परंपरेचा नाही तर गावाच्या आत्म्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे आपटेवाडा. गावातील 5 प्रमुख मानकऱ्यांपैकी एक श्री बाळकृष्ण यशवंत आपटे यांच्या वाड्यात देवीला साक्षात बसवले जाते. साजशृंगार केला जातो आणि तिला कुटुंबासह ओवाळले जाते. मंडळी, उत्तूरगावच्या हृदयात वसलेला आपटेवाडा म्हणजे केवळ एक वास्तू नाही, ती आहे शतकानुशतके चालत असलेल्या श्रद्धेची ओटी. इथं दरवर्षी देवीचं औक्षण केलं जातं, अगदी मोठ्या सन्मानाने आणि प्रेमाने. या दिवशी वाड्याच्या अंगणात बनवलेलं अधिष्ठान, फुलांच्या रांगोळ्यांनी सजवलेलं, केशर, कस्तुरी आणि चंदनाच्या गंधाने दरवळणारं, आणि जशी पालखी वाड्याच्या दाराशी पोहोचते तसा संपूर्ण परिसर गगनभेदी गजनेने भरून जातो. लक्ष्मी आईच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं. देवीला आपटे वाड्यातील सून, मुली, नाथ आणि वयोवृद्ध मातृशक्ती एकत्र येऊन ओवाळतात. पंचारतीचे दिवे, उतणं, साखर तांदळाचे अक्षदा आणि पारंपरिक गोड पदार्थ हे सगळं देवीला अर्पण केलं जातं. देवीला ओवाळताना घरातील आज्या, आईंनी डोळ्यात पाणी घेतलेलं असतं, कारण ही केवळ देवी नाही तर घरातील लेक वाटते, जी साक्षात माहेरी आलेली असते. या क्षणी संपूर्ण वाडा भक्तीने ओथंबून गेलेला असतो. मंदिराच्या बाहेरची दिव्यता जणू घरात उतरलेली असते. ओवाळणी झाल्यावर देवीला पुन्हा एकदा पालखीत बसवून ढोल ताशांचा नाद, लेझिमच्या तालावर भव्य मिरवणूक पुढे सरकते. पण यावेळेस देवीच्या चेहऱ्यावर विश्रांती आहे, कारण तिनं आपल्या माहेर भेट दिलंय आणि आता ती परत निघालीये भक्तांच्या उत्साहात. मंडळी, आपटेवाड्यातील हा क्षण तो एक परंपरेचा थरार, एक कौटुंबिक श्रद्धेचा आविष्कार.
आणि देवीच्या सानिध्यातून येणाऱ्या अंतःकरणाच्या समाधानाचा क्षण. श्री महालक्ष्मी देवी ही केवळ देवता नाही, ती आपल्या गावातील कन्या, आपल्या वाड्याची लक्ष्मी आणि आपल्या मनातील श्रद्धा आहे. बुलेट गुरुजी यूट्यूब चॅनलच्या वतीने आपटेवाड्यातील या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घडवताना नतमस्तक होऊन एकच म्हणूया, लक्ष्मी आईच्या नावानं चांग भलं, चांग भलं, चांग भलं. मंडळी, आपण ही अशीच परंपरा जपूया बरं का.